टिचकी वाजवली ना, टिचकीचा आवाज इकडे येतो आणि इकडून बोललं की तो आवाज तिकडे जातो. स्वतःची गादी स्वतः निर्माण करणार असा एकमेव राजा झाला त्यांचा जगदंब म्हणून. आपला शेवटचा प्राण या रायगडाच्या माथ्यात, या रायगडाच्या खडकात, या मातीत सोडला. रायरी नावाने ओळखला जाणारा हा पूर्वी एक डोंगर होता. हॉटेल वगैरे आहे बघा इथे आणि हा परिसर आहे इकडे पार्किंग. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मस्त मजेत असणार. तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. शुभप्रभात सगळ्यांना. बाय द वे, आता मी खारपाडा या इथं आहे. पहाटे 5 वाजता घरून निघालेलो आहे आणि आता सध्या खारपाडा या इथे पोचलो. खारपाडा म्हणजे कर्णा अभयारण्य त्याच्या पुढच्या साईडला. आज रायगडला जायचा बेत आहे, रायगड वारी आहे आजची. तर त्यासाठी आता सध्या खारपाड्याच्या इथे थांबलो आहे. बघू शकता इथे पाठीमागे गाडी आहे आमची आणि ॲक्च्युली ही फॅमिली ट्रिप आहे आजची. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल की रायगड किल्ला पूर्णपणे बघायला मिळेल. तर हा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा. तर चला, जेवढं तुम्हाला काय आजच्या दिवसामध्ये घडेल तेवढं तुम्हाला दाखवतं. विथ रायगडवरचं जेवढी माहिती देता येईल तेवढी आपण प्रॉपर माहिती देण्याचा प्रयत्न करूया या व्हिडिओच्या मार्फत. तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. चला, ॲक्च्युली आमच्यासोबत आम्ही दोघंच नाही आहे, आमची एकच फॅमिली नाही, तर सोबत आहेत अजून 3 फॅमिली. ज्या की एक फॅमिली गेलेली आहे पुढे, एक गेलेला आहे दादा आपल्या इथे पेट्रोल भरण्यासाठी, आणि एक जी फॅमिली आहे ते आपण उचलणार आहे पेनच्या पुढे. कासप म्हणून एक गाव आहे, तिथे आपले एक मित्रमंडळी आपले दादा राहतात तिथे. तर आम्ही टोटल 4 फॅमिली आहेत, 4 बाईक आहेत, 4 आणि 4 8 लोक आहेत साधारणतः, आणि आमची छोटी बेबी. तर असा आमचा सगळा एवढा सगळा परिवार आज चाललेला आहे रायगडच्या दारी. ॲक्च्युली आता कासूच्या पुढे आलो आपण पेट्रोल पंपाच्या इथे. आणि श्री आणि हे मित्रमंडळ आहेत, मंगेश पाटील, सागर पवार साहेब आहेत, पाली पाटील साहेबांच्या मिसेस, आणि हे तेजल पवार, हे पवार साहेबांच्या मिसेस आहेत. अजून एक जोडी आमची इकडे पाठीमागे पेट्रोल भरतात पंपावरती. तर ती जी जोडी आहे ते ज्योती चौधरी आणि त्यांचे मिस्टर. उत्सुक आहोत खूप सुट्टीची, काहीतरी एक्सप्लोर करायला चाललोय, तर खूप आनंद होतोय. व्हिडिओ आता रायगडच्या दिशेने चाललो आहे सध्या, आणि काही थोड्या वेळात म्हणजे 2 तास राहिले, 2 तासामध्ये रायगडच्या इथे पोहोचेल. मित्र, आता सध्या आम्ही नागोठणेच्या पुढे थांबलेलो आहे. हे बघू शकता हॉटेल विजय का काय आहे इथे थांबलो आहे. हा हायवे चालला आहे रायगडला, इंदापूर मानगाव, इकडे नागोठणे, आणि इथे गाड्या लावल्यात आपल्या. आणि आता इथे थोडं पूजन करणार आहे, नारळ वगैरे फोडायचं, आणि त्याच्यानंतर पुढे. एकदा श्री गणेश झाला की आम्ही आमच्या वाटेला निघतो. मित्रांनो, मुंबई ते रायगड 87 किलोमीटर, तर पुणे ते रायगड 145 किलोमीटर एवढ्या अंतरावरती आहे. आणि आपण सध्या चाललो आहे ते गोवा हायवेने. काही क्षणामध्ये आपण पोचतो मानगाव या ठिकाणी. मित्रांनो, आता सध्या मानगाव या ठिकाणी थांबलो आहे. मानगावच्या पहिले इथे ऑस्करवाडी मिसळ आहे, हे बघा, ऑस्करवाडी मिसळच्या इथे थांबलो आहे. आणि आता मिसळ खाचा आस्वाद इथं घ्यायचा आहे आपल्याला, आणि त्याच्यानंतर पुढे आपण प्रस्थान करणार आहोत. ऑस्करवाडी मिसळ पहिल्यांदाच आपण ट्राय करतो आहे, आणि बघूया कशी यांची क्वालिटी, क्वांटिटी, अजून काही गोष्टी कशा आहेत ते बघूया. चला. मिसळ आली बघा ऑस्कर. हे याच्यात शेव आहे, कांदा, लिंबू, मटकी आहे, ते चिवडा दिला आहे, आणि गुलाबजाम 2 दिले, दही आहे, आणि ते शेव, याच्यात हे रस्सा मिक्स करायचं, आणि हे एवढं 150 रुपयाचं आहे. सकाळची वेळ, भूक जोरात लागली, पोटातून काळे ओरडत होते. त्यांना शांत करण्यासाठी मिसळच्या गपागप घास घेतले. मग नंतर लक्षात आलं काहीतरी मिसिंग आहे. मग लिंबू पिळून घेतलं. त्यांनी मला विटॅमिन C मिळणार होतं, जेणेकरून मला पुढे जाण्यासाठी ऊर्जा मिळेल. बरी आहे क्वालिटी. मित्रांनो, मस्तपैकी आता नाश्ता झालेला आहे, पेटपूजा झाली, आणि आता रायगडच्या दिशेने चाललो आहे.
मिसळ खाल्ली इथली, बऱ्यापैकी टेस्ट होती, एवढी पण काही खास नव्हती, 150 रुपयाच्या मानाने. आणि हा हायवे बघा, इकडे मानगाव आहे आणि इकडे पनवेलहून रोड आला हा. तिथून पुढच्या साईडला गेलो आणि बस डेपोच्या समोर लागले ट्रॅफिक. मानगावचं ट्रॅफिक बघा, एस.टी. डेपो मानगाव. जाम उन्हाचा तडाखा चालू आहे जाम. इथून जरा पुढं आलं की इथे बघा डाव्या साईडला असा वाट आहे बघा, स्वराज्याची राजधानी किल्ला रायगड प्रवेशद्वार. इथून आपल्याला असं सरळ पुढे जायचं आहे बघा. हा पुढे रोड जातो महाडला आणि इकडून आपण आलो असं पुढे जायचं सर आपल्या रायगड. ही छत्रपती शिवाजी महाराज लहानापासून म्हाताऱ्यापर्यंत सगळ्यांच्या मनात, म्हणजे सगळ्यांच्या अक्षरशः त्यांनी राज्य केलेलं आहे. तर हे बघा, चलो छत्रपती शिवाजी महाराज की. कुठं आली हे काय रोपवे? मित्रांनो आता पाचडच्या पुढं आलं, म्हणजे रोपवेचे जिथून तिकीट काढली जाते त्याच्या तिथं पोहोचलो आणि जस्ट टोपे घेतलेत आता. आणि आता रोपवेचा मार्ग तिकडे आहे. आता रोपवेची तिकीट काढूया, किती तिकीट लागते ते देखील सांगू. आणि रोपवेनं आपण वरती जाणार आहे, त्याने ऊन पडले, सोबत फॅमिली आहे, त्याच्यामुळे रोपवेनं जाणं योग्यच आहे. रोपवेच्या इथला परिसर बघा मित्रांनो, हा पार्किंग आहे इकडे, आपली गाडी तिकडे लावली आणि हा असा हॉटेल वगैरे आहे बघा इथे. आणि हा परिसर आहे इकडे पार्किंग. आणि आता जायचं आहे आपल्याला रोपवेचं तिकीट काढायला जायचं. चला निघाला रोपवेवरती. इथे रोपवेला तिकीट बघू शकता, एकासाठी 2 वे म्हणजे जायचं आहे याचे 315 आणि एकदाच जायचं असेल वरती, रिटर्नचे नाही आहे 1 वे, तर 215 आणि सिनियर सिटीजनसाठी 210 रुपये असे तिकीट आहेत बघा इथे. आणि इथे रोपवे लागेल आपल्याला बघा इथे. आणि इथे एक हॉटेल आहे सर्जा उपहारगृह, इथला रेट बघा सांगतो तुम्हाला. इथे मिसळपाव 80 रुपये, पोहे 55 रुपये, वडापाव 20, बटाटा वडा 35, रस्सा वडा 70. जेवण जेवता तर 130 रुपयाला महाराष्ट्रीयन थाळी मिळेल. आणि व्हेज आहे इकडे. आणि साऊथ इंडियनमध्ये मसाला डोसा 80, साधा डोसा 70, अशा रीतीचे इथे स्नॅक्स आहेत. शीतपेय वगैरे घेतला तर 30 रुपयाला तुम्हाला कोल्ड्रिंक भेटते. आईस्क्रीम कप 15 रुपये, असा इथला रेट आहे बघा, दर आहे बघा. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी तिकडे बघा स्वच्छतागृह आहे आणि इकडून प्रवेशद्वार आहे. आणि इथे रायगड उपहारगृह आहे इकडे. आणि इकडे राहण्याची वगैरे सोय इथे बघा होती. इथे शक्यतो रूम वगैरे भेटतात तुम्हाला हवं असं रूम. तर हे बघा 5 रुपये द्यायचं आहे, कॉइन घ्यायचं आणि याच्यात टाकायचं, ह्या 7 मध्ये जायचं. वॉशरूमचा मार्ग. रोपवे चालू झाले आपलं आता. How was the feeling? It's awesome. चलो छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. चला उतरलो आहे आता रोपवेतून. आत्ता जस्ट इथून रोपवेमधून आपण उतरलो आहे. आणि उतरलं की असं सरळ वर चढायच्यात पायऱ्या आपल्याला. आणि असं वातावरण झालं आपल्या रायगडावरील स्वर्ग. बघा कसे ढग दिसतात, अरे वा. काही वेळ चालल्यानंतर एक गाईड दादा भेटले. त्यांनी एवढी जकाच माहिती दिली की अक्षरशः अंगावरती काटेच यायला लागले. या शिवतीर्थ रायगडावरती तुमच्या ग्रुपचं सर्वप्रथम तर मी सहर्ष स्वागत करतो. माझी ओळख करून देतो. माझं नाव संकेत सुरेश अवकिरकर, माझं गाव हिरकणीवाडी. तुम्ही रायगड हा पाहिला असेल किल्ला किंवा नसेल पाहिला, पण रायगड पाहणार आहात. ही गडाची मागची बाजू आहे बघा सर. जे शिवभक्त या गडावरती रोपवे प्रकल्पाने येतात ही किल्ल्याची मागची बाजू. तर जे शिवभक्त या गडावरती 2360 पायऱ्या चढून या किल्ल्यावरती प्रवेश करतात ही गडाची समोरची बाजू आहे बघा. या गडाच्या दिशा असते ही गडाची पूर्व बाजू आहे बघा. पूर्वेच्या बाजूला भवानीचं मंदिर आहे, पश्चिमेच्या बाजूला हिरकणीचा कडा आहे बघा, दक्षिणेच्या बाजूला रोपवे प्रकल्प आणि उत्तरेच्या बाजूला टकमक टोक पॉइंट आहे. या रायगडाला 4 टोक आहेत.
4 टोकाचा आतला जो भूभाग आहे 100 एकराचा आहे. 100 एकरामध्ये 350 इमारतींचं बांधकाम केलेलं आहे बघा. खालून ते वरतीपर्यंत हा गड 1200 एकराचा किल्ला आहे बघा. ही स्वराज्याची राजधानी आहे. या गडाचं मूळ नाव होतं रायरी आणि रायरी नावाने ओळखला जाणारा हा पूर्वी एक डोंगर होता. शिवाजी महाराजांनी हा डोंगर जावळीचे चंद्रराव मोरे यांच्याकडे जिंकला आणि त्याच्यानंतर हा गड आपल्या स्वराज्यामध्ये बांधला. राजांना किल्ला बांधायला 14 वर्ष लागले. या गडाचे आर्किटेक्चर होते हिरोजी इंदुळकर. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर यांनी 14 वर्षामध्ये हा किल्ला बांधला. हिरोजी इंदुळकरांनी हा गड बांधला. पण लागणारा हा एवढा भला मोठा दगड हा गडाच्या पायथ्यासून नाही आणला का तर तो दगड इथे काढला. 11 तलाव खोदले, 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या, त्यातून लागणारा दगड काढला. तो दगड किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरला. जॉईन करायला का वाळू सिमेंट काही नव्हतं. चुना, शिस्त, गुळ, हजारो गवंडी, हजारो मजदूर असे या किल्ल्याला कामासाठी लोक होती बघा गडावरती. सर पूर्ण गडावरती सागाची लाकडं, मातीची कवळं असं छप्पर गडावरती होतं. पण हा किल्ला नंतरच्या काळात नंतर इंग्रजांनी जाळला. 11 दिवस किल्ला जळत होता. या गडावरचं सगळं लाकडी बांधकाम हे नंतरच्या काळात जळून गेलेलं आहे बघा. आता आपण किल्ला पाहण्यासाठी सुरुवात करणार आहोत. ज्या गेटमधून आला त्याला मेणा गेट. मेणा म्हणजे पालख्या. शिवाजी महाराजांच्या राण्या या मेण्यात बसायच्या आणि किल्ल्याच्या मागच्या बाजूला मेण्यातून येणं जाणं करायच्या. कोणत्या गेटला? मेणा गेट. हे 6 राणी महल आहेत. महाराजांना 8 राण्या होत्या. गडावरती 6 राहत होत्या. राणी महालांच्या समोर जे ओटे चौतारे पाहताय या चौताऱ्यांना दासी ओटे किंवा सर्वंट्स क्वार्टर्स म्हणजे आतमध्ये राण्या आणि पुढे त्यांचे नोकर सगळे. हे धान्य कोठार आहे. जे धान्य कोठार पाहताय बघा, हा पहिला काटा 22 फुटाचा आहे, दुसरा काटा 20 फुटाचा आहे आणि तिसरा काटा 15 फुटाचा आहे बघा. याला धान्य कोठार म्हटलेले आहे. याला कोकणामध्ये पेव किंवा कणगी असंही देखील म्हटलं जातं बघा. सर म्हणजे शिवकाळामध्ये इथे धान्य स्टोरेज करून ठेवलं जायचं बघा. या गडाला कधी वेढा पडला, जर तो वेढा 2-3 महिन्याचा असायचा, जेवढी प्रजा रायगडावरती राहणार त्या प्रजेला लागणारं धान्य इथून काढायचं आणि किल्ल्यावरती दिलं जायचं. आणीबाणीची वेळ आली की इथून धान्य या गडावरच्या प्रजेला पुरवलं जायचं. असं स्टोरेज धान्य करून या ठिकाणावरती ठेवलं जात असायचं. शिवरायांच्या नंतर या गडावरती आले पेशवे आणि त्या पेशव्याने ठेवले ते कैदी. चोरी, लबाडी, गुन्हेगार, पितुरी, गद्दारी करेल त्या गुन्हेगाराला 7 दिवस ठेवलं जायचं आतमध्ये. 7व्या दिवशी गुन्हा कबूल नाही केला, 8व्या दिवशी बाहेर काढायचं, गोंत्यात भरायचं, टकमक टोकून फेकून दिलं जायचं. म्हणजे पेशव्यांच्या काळात कैद्यांची कोठडी आणि महाराजांच्या काळात धान्यांचे कोठार होते. खालच्या बाजूला अष्टप्रधान मंत्रिमंडळांचे वाडे. शिवरायांचे अष्टप्रधान 8 मिनिस्टर होते. हंबीराव मोहिते, अण्णाजी दत्तू, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र नीलकंठ, निराज रावजी, रघुनाथ पंडित, सोमाजी दत्तू हे सगळे मंत्री. जेवढे किल्ले, जेवढी गावं, त्यांचा कागदोपत्र व्यवहार या वाड्यातून चालला जायचा बघा. सर आता आपण जाणार आहोत बघण्यासाठी महाराजांचा महल, जिथे आपले राजे राहत होते ते ठिकाण बघायला. शिवाजी महाराज की जय. आता आपण बघा ज्या ठिकाणावरती उभे आहोत हा छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रशस्त राहता राजवाडा आहे बघा. आता या महलामध्ये आता आपण उभे आहोत बघा. आता ही भिंत अशी समोर एक भिंत बघा त्या बाजूला. या 4ही बाजूने या अशा भिंती आहेत बघा आणि आतमध्ये एकाला लागून एका लाईनीमध्ये 4 चौथरे तुम्हाला पाहण्यासाठी मिळतात. हा पहिला चौथरा आहे. या चौथऱ्यावरती शिवाजी महाराजांचं 10 वर्ष वास्तव या रायगडावरती झालं ते हे मेन ठिकाण आहे बघा. या गडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं 10 वर्ष वास्तव झालं तर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचं 9 वर्ष वास्तव या रायगडावरती झालं. ही जागा आहे. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब राहिल्या, राजाराम राजे राहिले. अहो यांची पावलं या मातीला लागलेली, इथल्या खड्यांना लागलेली आहेत. रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी आणि हिरे माणिके मोती आम्हा दुसरी दौलत नाही असा हा महल आहे. इथे आपले राजे राहत होते आणि या रयतेच्या राजाने आपला अखेरचा श्वास या रायगडाच्या मातीत सोडला. ही जागा झेंडा या ठिकाणावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला अखेरचा श्वास सोडला. शिवरायांचा जन्म झाला 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवनेरी किल्ल्यावरती. 3 एप्रिल 1680 ला रायगडावरती महाराजांचं निधन झालं. 50 वर्ष आयुष्य लाभलं आणि 50 वर्षात हे स्वराज्य उभं केलं. दादा मनासारखं धन, धनासारखे राजे, राजासारखी माणसं आणि माणसांसारखा राजा होता. या जगात अनेक राजे होऊन गेले पण त्याने आपल्या वडिलांच्या गाद्या वापरल्या गेल्या. स्वतःची गादी स्वतः निर्माण करणार असा एकमेव राजा झाला. त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. राजांना 50 वर्षात स्वराज्य उभं केलं. या रायगडाने शेवटचा क्षण भावा नको पण या रायगडाच्या पदरी पडला. असा 3 एप्रिल 1680 ला शिवाजी महाराजांचं निधन या रायगडावरती झालं. चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती होती. 3 एप्रिल 1680 ला वार शनिवार दुपारी 12च्या पहरीत आपल्या महाराजांनी इथे अखेरचा ज्यावेळी श्वास सोडला ना त्यावेळी शेवटच्या क्षणाला महाराजांना भेटण्यासाठी एक मावळा आला. त्याचं नाव हिरोजी फर्जंद. प्रत्येक मावळा या समोरच्या दरवाजातून आतमध्ये होता
महाराजांना जाऊन प्रत्येक मावळा आतमध्ये जाऊन राजांना मुजरा करत होता आणि त्या प्रत्येक मावळ्याचा मुजरा महाराज या राजवाड्यामध्ये स्वीकारत होते. असं एक मावळा आला, त्याचं नाव हिरोजी फर्जंद. ज्याने आग्र्याहून सुटका केली ते फर्जंद महाराजांना रायगडावरती भेटण्यासाठी आले. आणि ते फर्जंद शिवाजी महाराजांना शेवटच्या क्षणाला पाहून त्यांचं अंतःकरण भरून आलं, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि राजांना पाहून काय म्हणाले की महाराज, जसं आपण त्या आग्र्यावरती मिठारीच्या पेटाऱ्यात बसवलं आणि त्या आग्र्यावरती तुमची सुटका केली, तसे आज आपण या मृत्यूवाची पण करूया. महाराज, तुमची कापडं मी माझ्या अंगावरती घालतो, ते हातरुणात मी निसतो, तुमचे प्राणाचे शेल माझ्या अंगावरती घेतो, तुम्ही माझ्या जागेवरती उभे राहा आणि हे स्वराज्य पुढे चालवा, असे फर्जंद म्हणाले. आणि महाराजांनी शकदंब शकदंब म्हणून आपला शेवटचा प्राण या रायगडाच्या माथ्यात, या रायगडाच्या खडकात, या मातीत सोडला. ती ही जागा बघा. खेड्या गावात बातमी पसरली, ही रयत पूर्ण पोरकी झाली आणि हीच बातमी त्या औरंगजेबाच्या दरबारात पोहोचली की शाकी मुस्तफा खान म्हणतोय की हुजूर हुजूर बड़ी खुश खबर है. वो रायगड किले के ऊपर शिवा का अंत हुआ. त्यावेळी तो औरंगजेब त्याचं सिंहासन उतरतोय आणि मस्जिदमध्ये रुखापरी नमाज पढ़ता आणि म्हणतोय की या अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, माँ बहनों की इज्जत करने वाला एक शिवा भोसले तुम्हारे पास आहे. समोर बघा, हे 2 स्तंभ आहेत आणि हा 3रा स्तंभ आहे. 3रा स्तंभ आहे ना, त्याला बाल्कनी म्हटलं गेलेलं आहे, म्हणजे सज्जा. या सज्जाच्या बाजूला तिकडच्या साईडला महाराजांचा महल आहे बघा. महलातून महाराज रोज थंड हवेशीर बसायला या सज्ज गॅलरीत यायचे, बाल्कनीत यायचे, मुलीला सज्ज गॅलरी म्हणते. ते राऊंड वाले ना? हा, राऊंड वाले समोर. ते अष्टकोनी आहे, 8 खिडकी आहेत, 2 मजली उंच महाराजांची बाल्कनी होती. समोर त्या बाजूला जी विटांची रूम आहे आणि आतमध्ये काही लोक गेलेले आहेत बघा, त्या रूमला टाकसाळ म्हटलं गेलेलं आहे. टाकसाळ म्हणजे छापखाना, पैसे छापण्याची बँक त्या ठिकाणावरती होती बघा. जसं आता नाशिकमध्ये रिझर्व्ह बँक मध्ये पैसे छापले जातात, तसं पूर्वी या रायगडावरती शिवराई, होन, राजमुद्रा यांचा व्यवहार केला जायचा. ते छापण्याची जागा ते टांगसाळ रूम होती. महाराजांची करन्सी महाराजांची होती बघा सर त्या ठिकाणी. समोर 2 स्तंभ आहेत, त्या बाजूला स्तंभ आहे, तो सजवला गेलेला आहे, दगडाचं कोरी बांधकाम आहे बघा. वरती 2 फुलं आहेत, आतमधल्या बाजूला छोट्या छोट्या देवळ्या आहेत. 540 दिवे एका वेळी लावले जायचे. महाराजांच्या राण्या थंड हवेशीर बसण्यासाठी त्या ठिकाणावरती यायच्या. त्याला मनोरे म्हटलं गेलेलं आहे बघा. विजयस्तंभ म्हणजे या बाजूचा विजयस्तंभ. हा विजयस्तंभ म्हणजे महाराज कोणता किल्ला, गाव, डोंगर जिंकून आले की ते विजयाचं भगवा ध्वज फडकवायचं. का? खाली गावं किल्ले होते, त्यांना वाटलं जायचं ना महाराज कोणता तरी गड जिंकून आले, म्हणून याला विजयस्तंभ म्हटलं गेलेलं आहे. आणि या बाजूला जो खलबत खाना आहे, तो खुर्ची रूम आहे. खलबत्ते म्हणजे गुप्त चर्चा करण्याची जागा. त्या स्वराज्याचे हेर बहिर्जी नाईक गडकिल्ल्यातून गावातून माहिती गोळा करून घेऊन यायचे, आज जाऊन चर्चा केली. समोर त्या बाजूला 2 इलेक्ट्रिकचे पोल आणि जो कडा दिसतोय त्या कड्याला हिरकणीचा बुरुज असं म्हटलेलं आहे. हिरकणी माता रायगडावणी जी उतरली गेली त्या कड्यावनी, मग त्या कड्याला हिरकणीचा बुरुज. हिरकणीची कथा, स्टोरी, कविता ऐकून वाचून सगळ्यांना माहिती आहे बघा. ही कविता आहे. रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची आणि कथा सांगतो अजूनही आता तेथील हिरकणी बुरुजाची. वसले होते गावतयासी हिरकणीवाडी नावाचे आणि राहत होते गरीब कुटुंब तेथील धनगर गवळ्याचे. हिरा जात असे दूत घेऊन गडावरी आणि चालत होती उपजीविका त्या लेकीच्या धंद्यावरती. एके दिवशी दूत घालिता हिराच शनवर विसावली आणि त्यांनी नाही आले मनी. कधी सांज वेळ टवून गेली, सूर्यदेव मावळतील बंद होती गडाचे दरवाजे आणि मनात व्याली हिरा म्हणाली घरी ताणे बाळ माझे. हात जोडून करी विनवण्या, हात जोडून करी विनवण्या, गडकरी खाली जाऊ द्या मला. आणि गडकरी म्हणतात नाही या दुनिया शिवरायांची आम्हाला. बाळाचे झाले 8वे रूप, माय माऊली वेडी पिसी आणि कडा उतरुणी धावत जाऊनी ती बाळाला ती घेई कुशी. आतून ये धाडस पाहुनी महाराज स्तंभित झाले आणि हिरास साडी चोळी देऊनी प्रेमी सन्मानित केले. कड्यावरती तो बुरुज बांधिला साक्ष आईच्या प्रेमाचा आणि कथा जुनी ऐकू येते तेथील हिरकणी बुरुजाची. छत्रपती शिवाजी महाराजांचा महल आहे बघा. हा राजाचा राजवाडा आहे बघा. या भिंती बसून पलीकडची जी भिंत आहे, चारी बाजूने या भिंती आहेत बघा, या भिंतींना संरक्षण भिंती असं म्हटलं आहे. आणि याच्या आतमध्ये तुम्हाला एकाला लागून एका लाईनीत 4 चौतारे पाहण्यासाठी मिळेल. तो पहिला चौतारा छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणावरती राहत होते. दुसरा चौतारा याला मुतपाकखाना, स्वयंपाक घर, शिवरायांचं स्वयंपाक, महाराजांचं जेवण, महाराजांच्या राण्यांचं जेवण इथे बनवल्याचं असं त्यावेळेचा मुतपाक. हा सचिवालय आहे. सचिवालयामध्ये दप्तरखाना. आज आता आपण बघा उभे आहोत, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राजदरबार आहे बघा.
झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना या शिवमंदिरी. ज्या ठिकाणावरती आता आपण सगळेच उभे आहोत हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज दरबार आहे. खाली एकदम आपण थोडंसं पोहोचलं. सिंहासन होतं महाराजांचं. एक मन म्हणजे 40 किलो 1280 किलोचं वजनाचं रत्न जडित सुवर्ण सिंहासन या ठिकाणावरती होतं. मेघडंबरी इथे आहे. मेघडंबरी आणि नगारखाना हे जे अंतर आहे 250 फुटाचं अंतर आहे बघा सर. या अंतराचं एक वैशिष्ट्य असं आहे चारी कोपऱ्यातून कुठूनही अशी टिचकी वाजवली ना टिचकीचा आवाज इकडे येतो आणि इकडून बोललं की तो आवाज तिकडे जातो. आजही या सदरेवरती इको होतो बघा सर. प्रतिध्वनी का तर महाराज सिंहासनावरती बसायचे. राजे सिंहासनावरती काही बोलले तर शेवटच्या कोपऱ्यातला मावळ्याला आवाज गेला. कोपऱ्यातला मावळा कुजबुजला तो आवाज महाराजांनी इथे आला पाहिजे. त्याला इकोसिस्टीम वास्तुध्वनीशास्त्र असं म्हटलं. असा हा राजांचा दरबार आहे बघा. इथे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झालेला आहे बघा सर. हा दगडामुळे आवाज प्रतिध्वनी होतो असं काही इतिहासकारांची तज्ज्ञांची मतं आहेत बघा सर. हा महाराजांचा राज्य दरबार इथे राज्याभिषेक झाला. ज्यावेळी राज्याभिषेक झाला त्यावेळी एका झुलपोकदाराने ललकार दिली. ललकारी असे की मागून सगळ्यांनी मोठ्या आवाजामध्ये तुम्ही जय म्हणायचं बघा की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय अशा घोषणावर जाऊ लागले. आणि ते शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा 6 जून 1674 या ठिकाणावरती पार पडला बघा सर. हा दरबार आहे. समोर याच्या दोन्ही भिंती पाहताय ह्या महाराजांनी काही बांधल्या नव्हत्या बघा. महाराजांच्या नंतर पेशवे गडावरती आले त्या पेशव्यांनी या भिंती बांधलेल्या आहेत. महाराजांनी बांधल्या असतात पण का नाही बांधल्या त्याचं कारण होतं ना. राजे सिंहासनावरती बसले तर सिंहासनावरती प्रजा दिसेल का महाराजांना या भिंतीमुळे नाही. आणि या प्रजेला आपले राजे दिसणार नाहीत म्हणून या दोन्ही भिंती नंतर आहेत ही सर. आता नगारखाना जो पाहता या नगारखान्याचं नाव आहे नगारखाना. पण इथे पूर्वी या आतमध्ये नगारे वाजवले जायचे बघा. इथे एकदा की दादा नगारे वाजले ना की गडाचा मुख्य दरवाजा खाली पायी येताना वरती लागतो महादरवाजा. सायंकाळी 5:30 तो दरवाजा बंद केला जातो बघा. आणि सकाळी 5:30 इथे नगारे एकदा वाजले की खालचा दरवाजा बंद केला जातो बघा सर. उघडला जातो आणि बंद केला जातो. असा हा नगारखाना गेट आहे. 52 फूट उंची आहे बघा. नगारखाना जो पाहता आपण नगारखाना जो हा आहे इथे नगारे वगैरे वाजवले जायचे. गडाचा मुख्य दरवाजा बंद केलायचा. पण जी आज ही प्रतिकृती पाहताय ही सेम नगारखाना तुम्हाला मुंबईमध्ये गेट पाहण्यासाठी मुंबई गेट दिल्ली गेट हे पाहण्यासाठी मिळते. ज्यावेळी इंग्रज आले त्यांनी सेम कॉफी केली आणि मुंबईमध्ये गेट ऑफ इंडिया दिल्ली गेट बांधले बघा सर. वरचं जे चित्र दिसते का तुम्हाला इकडच्या बाजूने हे गवत आले म्हणून ते दिसणार नाही तुम्हाला. ते काय कोरलेलं आहे सर. मोठा प्राणी त्याचं नाव आहे शरफ. पायाखाली हत्ती आहेत. त्याचं हत्ती म्हणजे औरंगजेब होता. त्याच्या 5 शाही होत्या. आदिलशाही निजामशाही मुघलशाही होत्या बघा सर. त्या त्याच्या शाही होत्या आणि महाराजांच्या अंगावरती ते युद्ध करण्यासाठी आला बघा सर. प्रत्येक शाही ज्यावेळी येत होती ना त्यावेळी प्रत्येक शाहीला महाराजांनी पायाखाली तोडून मारलं गेलं. त्यांच्या छाताडावरती पाय देऊन हे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं गेलेलं आहे बघा असं या चित्राचं उल्लेख. अच्छा ते शरद. आणि हे पाठी 15 ऑगस्ट 26 जानेवारी 1 मे चला पुढे 15 ऑगस्ट 26 जानेवारी 1 मे राष्ट्रध्वज इथे फडकावला जातो सर. नायक तहसीलदार यांच्या हस्ते महाराजांची घोडी होती कृष्णा घोडी. नाव ऐकून माहिती असेल राजांची कृष्णा घोडी. त्याला थंड पाणी पियाला हे छोटंसं एक दगडाचं भांड होतं. हो तुम्हाला मी या गडावनी 8 किल्ल्यांचं दर्शन होतं. राजगड तोरणा लिंगाणा मकरंदगड प्रतापगड सोनगड असे 8ही किल्ले दिसतात. त्यातले तुम्हाला मी 2 किल्ले इथून दाखवतो बघा. असं वातावरण खूप छान आहे. समोर बघा सर हा तोरणा किल्ला समोरचा एक्झॅक्ट समोरचा. आणि या तोरण्याच्या पाठच्या बाजूला तिकडे शेवट बघा तो राजगड किल्ला स्वराज्याची राजधानी राजगड तो समोर राजगड आहे. 26 वर्ष महाराज तिथे राजगडावरती राहिले होते बघा सर. आणि हाच बघा तिकडच्या बाजूला राजगड किल्ला आणि इकडच्या बाजूला तोरणा किल्ला हे जवळ किल्ले होते बघा. या गडावनी राजगड तोरणा लिंगाणा मकरंदगड प्रतापगड सोनगड मानगड हे किल्ले दिसतात आजही. महाराजांना या गडावनी 8 गडांचं दर्शन होत होतं बघा. असा हा रायगड किल्ला होता सर. आता इकडच्या बाजूला लिंगाणा किल्ला आहे. थम्सअपच्या बॉटलीसारखा आकार आहे. या बाजूला तुम्हाला तळागड आहे बघा सर. इथे महाड आहे. महाडमध्ये चांबारगड आहे बघा सर. प्रतापगड इथे जवळच आहे. तिथे प्रतापगड आहे बघा. शिवतरगड आहे बघा. महाबळेश्वरचा टावर एक दिसतो. असे किल्ले गडावनी दिसतात. हा नगारखाना आहे बघा. इथं नगारे वगैरे वाजवले जातात. चला जय. मैदान पाहता या मैदानाला इतिहासामध्ये होळीचा माळ म्हटलं गेलं. होळीचा माळ म्हणजे काय दादा तर इथे होळ्या पेटवल्या जायच्या महाराजांच्या काळामध्ये. आता महाराजांच्या काळात इथे होळी पेटवली की राजांच्या काळात पेटत्या होळीमध्ये इथे नारळ टाकला जायचा बघा.
आणि जो पेट्यावळीतून नारळ काढेल त्याला 1.25 किलो सोन्याचं कडं या ठिकाणावरती बक्षीस दिलं जायचं. असा होळीचा मान. पेट्यावळीतून नारळ काढायचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ते या ठिकाणी काढायचे. ही बाजारपेठ आहे. 800 फूट लांबी आहे, रुंदी 40 फूट आहे. डाव्या साईडला 22 दुकान आहेत, उजव्या बाजूला 22 दुकान आहेत, 44 दुकान आहेत. पूर्वीचे लोक काय करायचे, घोड्यावरती बसून बाजार खरेदी करायचे. आगे दुकान, पीछे मकान, बीच में शोरूम, अशी शिवकाळातली बाजारपेठ. या सुपर मार्केट असं म्हटलं गेलं. बाजारपेठ आणि बाजारपेठच्या पाठच्या बाजूला ती पत्राची शेर दिसते का, तो हत्तीखाना. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी रायगडावरती 400 वर्षपूर्वी एक इंग्रज आला आणि इंग्रज गडावरती आल्याच्या नंतर या रायगडावरती 2 बलाटे द्यायचे हत्ती पाहून तो आश्चर्यचकित पडला आणि काय म्हणाला की मी 2 पायाचा माणूस माझ्या रायगडावरती येताना एवढी दमछाक झाली, मग शिवाजी महाराजांनी एवढे मोठमोठे 4 पायाचे हत्ती या गडावरती आणले कसे, हा प्रश्न त्या पडला इंग्रजाला काय प्रश्नाचं उत्तर या गडावरती काही मिळालं नाही. आणि याच प्रश्नाचे उत्तर आताचे गुरु देतात निनाद बेडेकर. शिवाजी महाराज इतके ग्रेट होते, राजे इतके हुशार होते की ते 2 हत्ती लहान असताना पालखीत बसून महाराजांनी गडावरती आणले होते. इतके महाराज हुशार होते बघा. ही गडाची समोरची बाजू पायी येण्यासाठी गडावरती हा मार्ग आहे बघा. ते दादा तिथे बसतो ना, 2 जण रेलिंग 2360 पायऱ्यात किल्ल्यावरती पायी येण्याचा मार्ग आहे. या मार्गाने समोर तुम्ही जगदीश्वराच्या मंदिराला दर्शनासाठी जाणार आहात बघा. तर मंदिर पायीतून तुम्हाला मंदिराचा आकार मस्जिद सारखा वाटतोय का? मस्जिद सारखा का हो? जर मुघल आले की त्यांना वाटलं पाहिजे की मंदिर आपलं आहे, तोडफोड केली नाही पाहिजे, म्हणून त्या मंदिराचा आकार दिलेला आहे. आत इथून तुम्हाला ते मस्जिद सारखं वाटते बघा, पण ते मस्जिद नाही आहे, ते जगदीश्वराचं मंदिर आहे. आतमध्ये शिवलिंग आहे, हनुमंतरायाची मूर्ती आतमध्ये दादा, आणि त्याचे दरवाजे छोटे आहेत. कोणीही माणूस ताट मानेने आतमध्ये गेला नाही पाहिजे, तो झुकून महादेवाचं त्याने दर्शन घेतलं पाहिजे. असं ते जगदीश्वराचं महादेवाचं मंदिर आहे बघा सर. मंदिराच्या बाजूला एक नगारखाना गेट आहे आणि 2 नंबरच्या पायरीवरती नाव आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर. त्याने हा रायगड घडवला, रायगड बांधला. अहो सिंधुदुर्ग बांधला. सिंधुदुर्गावरती महाराजांच्या हाताचे ठसे, पायाचे ठसे पाहण्यासाठी मिळतील. प्रतापगड बांधला आणि रायगड बांधला. राजाने विचारलं हिरोजी काय पाहिजे बक्षीस मागा, धागा वाची वतनदारी, पैसा, नाणं, सोनं, काय पाहिजे ते देऊ. त्यावेळी हिरोजी काय म्हणाले की महाराज आम्हाला काही नको. ते महादेवाचं मंदिर आहे, त्याच्या समोर जो नगारखाना गेट आहे तिथे फक्त माझी नावाची पाठी कोणाची परवानगी द्या. ज्यावेळी मंदिरात दर्शनासाठी जाणार येणार, जाता येता वेळी तुमच्या पायाची धूळ आमची पाठीला स्पर्श झाली पाहिजे, एवढंच त्यांच्या नावाची पाठी तिथे कोरलेली आहे बघा सर. त्याच्या बाजूला महाराजांची समाधी आहे. महाराजांचं निधन झालं इकडे राजवाड्यामध्ये, आग्नेय दिली तिथे त्या ठिकाणावरती दिलेली आहे बघा. त्याच्या पाठच्या बाजूला एक वाघ्या कुत्र्याचा स्टॅच्यू आहे. वाघ्याविषयी खूप वाद चालू आहेत बघा, त्याचा इतिहास काय आपल्याला माहिती नाही आहे बघा सर. आता या मार्गाने जायचं, दर्शन वगैरे घ्यायचं. बाजारपेठेच्या लेफ्ट साईडला टकमुकटूक पॉईंट आहे, कडेलोट पॉईंट. चोरी लबाडी कोण करेल, गुन्हेगार, त्याला तिथून फेकून दिलं जायचं बघा. मंदिर वगैरे दर्शन घेऊन आलात की तुम्हाला पायी जायचं असेल तर तिथून खाली जायचं, रोपेने जायचं असेल ज्या मार्गाने आलो आपण त्या मार्गाने रिटर्नला रोपेने जायचं बघा. वाघ दरवाजा म्हणजे काय, या गडाला जर वेढा पडला की आपली फौज घेऊन आपण तिथून निघून जाऊ शकतो बघा. असा दरवाजा वाघ दरवाजा होता. गडाला वेढा पडला 3 नोव्हेंबर 1689ला. 3 नोव्हेंबर 1689ला रायगडाला सगळ्यात मोठा वेढा पडला. आणि वेढा पडल्याच्या नंतर ताराराणी येसूबाई या गडावरती होत्या, राजाराम राजे. अहो जाण्यासाठी कोणता मार्ग नव्हता रायगडावरून खाली. अन्नधान्य साठा कमी पडू लागला. राजाराम राजे आणि ताराराणी या वाघदरवाजेतून निघून त्यांनी जाऊन जिंजीला राजधानी स्थापन केली बघा सर. आणि त्यांनी जाऊन जिंजीला राजधानी स्थापन केली, म्हणजे ज्याचं वाघाचं धाडस आणि वाघाचं काळीज आहे तोच त्या दरवाज्यातून उतरू शकतो, असा तो वाघदरवाजा बघा सर. इथे वरती दारू कोठार आहे बघा, ते मैदान परिसर दिसतोय का तुम्हाला, हे दारू कोठार. ज्यावेळी हा किल्ला इंग्रजांनी उडवला त्यावेळी ते पहिले दारू कोठार उडवलं आणि तेवढे जेवढे स्फोट झाला ना मोठा, जिकडे तिकडे तोपगोळे जिकडे तिकडे पसरले गेले. गडावरचं लाकडी बांधकाम, सागाची लाकडं, मातीची कवळं, हे सगळे रेशीम पडदे वगैरे जळून गेले सगळे जिथल्या तिथं. चौथरी भिंती जशा तशा राहिल्या गेलेल्या आहेत बघा. असं कोणाचं नाव दिलं नाही. तुमचं नाव कसं देणार हो? तेव्हा राजे म्हणाल तुमच्या दुकानासमोर तुम्ही नागाचं शिल्प काढा, येणारे जाणारे प्रजा ओळखू शकते की हे नागाप्रसाद दुकान असं. 3 वाजलेत आणि इथं स्वर्ग निर्माण ते बघा मस्त धुकालय. सो आता आम्ही इथं टेकावरती आलो आहे आणि टेकावरती इथं बसलो आहे आणि आता अशी आमची पंगत लागलेली आहे. फ्रूट्स खाऊया. पपई आणली, फ्रूट्स आणलेत. मसाला पास्ता, चौधरी मसाला पास्ता, तिकडे चिप्स वगैरे आहेत. क्या हां ते मेन महत्वाचं आहे, कागद इथं नाही राहिले पाहिजे. हे घ्या या पपई खायला. आत्ता एवढ्यात ऊन होता ना, आता लगेच शिरवा झाला. सेकंदामध्ये क्लायमेट चेंज होते रायगडावरती. त्याची लाट आली बघा. क्लायमेट क्षणोक्षणाला चेंज होतं, ते पाहत पाहत आम्ही निघालो जगदीश्वराच्या मंदिराच्या इथे.
जय शिवली बालाजी, जय जय शिवाजी बालाजी, जय शिवाजी बालाजी, शिवाजी नाही श्री छत्रपती शिवाजी महाराज. काय म्हणायचं? शिवाजी बालाजी, छत्रपती शिवाजी महाराज. शिवतलेले बले, छत्रपती व छत्रपती शिवतवली शिवाजी शिवाजी महाराज बालाज की की जय. जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर नमारे हर हर. बाडे. जगदीश्वर मंदिराच्या अपोजिट एक कमान आहे. तिथून पुढे गेलं की त्याच्या खाली पायरीवरती लिहिले सेवेचे ठाईकरी हिरोजी इंदुलकर. याच्याच बाजूला छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी आहे. म्हणजेच की त्यांना 3 एप्रिल 1686 रोजी वयाच्या 50व्या वर्षी त्यांना या इथे अग्नी दिला गेला. हेच ती पवित्र जागा. या इथे आलं की सर्व काही आपली सुखदुःखे आपण विसरून जातो. किमान या इथे येऊन अर्धा ते पाऊण तास शांत बसलं तर आपल्याला शांती लाभते. आणि ते म्हणतात ना, आयुष्यामध्ये एकदा तरी रायगडला जाऊन यावं. याचं काय कारण असतं ते मला तिथं गेल्यानंतर समजलं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथंच संपवत आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलला कोण नवीन आलेलं असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत टाटा, बाय बाय.